भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पॅन मारू दे फक्त. लहान मुलीने खाली बसा ना. मला पॅन मारू दे. आणि भारतातील जनतेला होणार, सर्वसामान्य सर्व जनते. धन्यवाद. ते देखील बोलले की नाशिकची जागा ही शिवसेनेलाच नाही. असं आहे की जोपर्यंत ऑफिशियल डिक्लेरेशन होत नाही, अधिकृतरित्या जाहीर होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या मध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे. हे एक आहे की ज्या वेळेला अधिकृतरित्या उमेदवाराचं नाव जाहीर होईल त्यावेळेला आम्ही सगळेच, मग शिंदे शिवसेना असेल, अजितदादा पवार NCP गट असेल किंवा भाजप असेल, आम्ही एकत्रित काम करणार आहोत. नाशिकच्या जागा सुटायला एवढा काय झालं मला तुझं? उलट लावलं हां, चला ते आवाज नको जरा 2 मिनटं. हां बोला. कोण आहे कॅप्टन? अरे कॅप्टनचा फोन आज बाबासाहेबांची 133वी जयंती आहे. आज बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि केवळ नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्र देशात आणि जगभरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व, मोठेपण हे सगळ्या जगानं मान्य केलेलं आहे. रक्ताचा एकही थेंब न सांडवता कोट्यावधी लोकांचं धर्मांतर एकाच दिवशी करणं ही जगातील एकमेव अशी गोष्ट आहे, एकमेव उदाहरण आहे. कोणी तलवार, कोणी बंदूक, कोणी तोफा यांनी धर्म बदल केला असेल कुणाचा, पण बाबासाहेबांनी रक्ताचा एकही थेंब सांडला नाही. पराकोटीचे हुशार, वेगवेगळ्या विषयामध्ये पारंगत, लंडनच्या इतर सर्व युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये डिस्टिंक्शनने पास. कायद्याचा असेल, अर्थशास्त्राचा असेल, मानववंशशास्त्राचा असेल, वेगवेगळ्या याच्यामध्ये अनेक विषय जे 8-8 वर्ष खरं म्हणजे लागले असते शिकायला, ते 2-2.25 वर्षामध्येच त्यांनी जे आहे पूर्ण केले आणि त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन मिळवलं. आज एकच सांगायचं आहे मला, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यांनी एक मताचा अधिकार दिलेला आहे. साधा झोपडपट्टीतला आपला गरीब बांधव किंवा महालात राहणारा एखादा फार श्रीमंत, दोघांनाही बाबासाहेबांनी समान पातळीवर आणलं आणि दोघांनाही या देशाचं जे आहे मालक बनवलं. दोघांनाही एकाच मताचा अधिकार दिला. स्त्रियांना, पुरुषांना पण तसाच अधिकार दिला. भारताच्या निवडणुका सध्या सुरू आहेत, त्यानिमित्ताने मी एकच सांगेन, आपण
अवश्य या मतदानामध्ये भाग घ्या. घरी बसू नका, कंटाळा करू नका. काल